नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी होणार वितरित? राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न. गेले अनेक दिवस झालं हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत असलं तरी आता या ठिकाणी डिसेंबर महिना संपला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की साधारणतः 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होईल असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं. त्यानंतर 31 डिसेंबर या दिवशी देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत होतं. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे. आणि याच संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला किती वाजता कोणत्या वेळेला जमा होणार हे देखील या ठिकाणी म्हणजेच की जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे असं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असला तरी सरकार आता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी हप्त्याचे वाटप करणार आहे हे या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला किती वाजता जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण बघणार आहोत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती नेमका कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर देण्याची देखील शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब का झाला? राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार? राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आणि कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या वेळेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही या ठिकाणी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी होणार वितरित अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला आता बघायला मिळत आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. खरं तर या ठिकाणी हप्ता मागील काही दिवसांपूर्वी सरकारने देणं अत्यंत आवश्यक होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झालेला आहे. आता हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी नेमका हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच की कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार कधी जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला. जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राबवली जात आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाला असून 2 महिने उलटले दिले. म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे 2 महिने उलटले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही. आता पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना सुरू करण्यामध्ये आली आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच
म्हणजेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात असतो, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून आता 2 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी उलटून गेला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता राज्यातील साधारणतः किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर बघा राज्यातील साधारणतः 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आता जमा केला जाणार आहे आणि अंदाजे साधारणतः 1,808 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणापोटी सरकारच्या माध्यमातून 1,808 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असून राज्यातील सुमारे 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे। आता हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मागण्या सादर झाल्या परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी स्वातंत्र्य निधीची तरतूद किंवा शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील निर्गमित झालेला नाही। त्यामुळे हप्ता या ठिकाणी जमा होण्यास म्हणजेच की का उशीर होत आहे असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे। आता सध्या काही ठिकाणी महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता असली तरी या योजनेच्या वितरणामध्ये अडथळा ठरत नाही। मात्र लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं देखील वाटत होतं की या ठिकाणी निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता आता अनेक ठिकाणी असल्यामुळे या आचारसंहितेमुळे आमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर होत आहे की काय, परंतु या ठिकाणी आचारसंहितेचा योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही। आचारसंहिता सुरू असली किंवा आचारसंहिता सुरू नसली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता हप्ता नेमका कधी जमा होणार, तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अद्याप देखील तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नाही। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सरकारने निधी वितरणाचा GR काढला तरच या जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात। जर निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली तर शेतकऱ्यांना आणखी महिनाभर देखील वाट पाहावी लागू शकते। आता स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर राज्य सरकारने जर या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला कशाबाबत, तर नमो शेतकरी योजनेच्या निधी वितरणाबाबत राज्य सरकारने या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय प्रसिद्ध केला तरच या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होईल। आणि सध्या तरी या ठिकाणी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलचा कोणताच शासन निर्णय जाहीर या ठिकाणी केला नाही। सध्या जर बघायला गेलं तर या महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। जर राज्य सरकारने या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेबाबत एखादा शासन निर्णय किंवा GR हा प्रसिद्ध केला तरच या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकतो। आणि जर राज्य सरकारने या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलचा GR जर निर्गमित केला नाही तर मग शेतकऱ्यांना अजूनही 1 महिनाभर हप्त्याची वाट बघावी लागेल। मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार याच जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि सरकारच्या या धोरणावरती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करायला फार उशीर होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। सुरुवातीला अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी म्हणजेच की अतिवृष्टीचे अनुदान असेल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास उशीर झालेला होता आणि आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास उशीर होत असल्यामुळे आता सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। या जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। आणि सध्या जरी म्हणजेच की सर्व शासकीय योजनांचा जर एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती
नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. सोबतच आता याच जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 20 तारखेनंतर पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यामुळे या जानेवारी महिन्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळू शकतो. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तसेच आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्या. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरं तर मागील काही दिवसांपूर्वीच सरकारने देणं अत्यंत आवश्यक होतं, कारण की शेतकऱ्यांना देखील हप्त्याची अत्यंत गरज आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते. काही शेतकऱ्यांना औषधे, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी, पेरणीसाठी पैशांची गरज या ठिकाणी शेतकऱ्यांना असते. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्य सरकारने लवकर देणं अत्यंत आवश्यक होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे देखील या ठिकाणी हप्ता वाटप करायला उशीर होत असला तरी या जानेवारी महिन्यामध्येच हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या तरी सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. आता नुकताच लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येत आहे. आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे आणि लवकरच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल. तर अशा पद्धतीची आपल्याला महत्त्वाची अपडेट बघायला मिळत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता लवकरच पीक विम्याचा परतावा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. साधारणतः 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची देखील मोठी माहिती आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. तसेच सध्या या ठिकाणी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, जर तुमच्याकडे फार्म आयडी असेल आणि जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा वेळी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण होईल आणि तुमच्या खात्यावरती लगेच त्या ठिकाणी पैसे जमा केले जातील. तर अशा पद्धतीची आपल्याला अतिशय महत्त्वाची ही देखील अपडेट बघायला मिळत होती. तर अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.